हा आता घ्या. किती दिवस झाले तुम्ही फवारून? म्हणजे 8 दिवस झाले. 8 दिवस झाले का? तर या फवारणीच्या अगोदर हे कापूस कसा होता? पिवळा होता पिवळा. जास्त पिवळा झाला? हो. पूर्ण टोटल? पूर्ण हे म्हणजे ही 5 तासाची एवढे पिवळे झालते आणि हे तिकडले तेवढे. हे फवारल्याच्या नंतर याला ही कलर आला. बरं किती पंप फवारले तुम्ही याच्यात? एकच पंप फवारला. एकच पंप. त्याच्यानंतर हे कलर आला? हो पहिला पिवळा झाला होता हो हो. म्हणजे कामात तर आला होता समजा काय? काम म्हणजे एकदम पिवळे झालं तर बाकीचे हिरवं वाटू लागले. मग तुम्हाला आता रिझल्ट कसं काय वाटतं? नाही नाही आत्ता हिरवं झाले. हिरो झाले का? हा. छान झाला समजा. त्याच्या बरोबरीला आलं ना. पानं कवळे झाले त्याच्या बरोबरीला आला हा हा आणि रिझल्ट तुम्हाला चांगला वाटला? हा. बरं या सगळ्या शेताला जर फवारलं कसं वाटलं होता? मग पुन्हा काहीतरी फरक पडेल ना साहेब. सगळा कापूस तुम्हाला काय वाटतंय सारखा होणार 100%? हा असं आहे की नाही? आम्हाला वाटायला त्याच्यामध्ये औषध ही याची क्वालिटी मग औषधाची आहे आहे. आहे की नाही? औषधं मालकाला सांगायचंय औषधं वापरा हलकत काही बोर नाही पहा किंवा आहे की नाही? म्हणजे आता 8 दिवस नाही झाले याला? पिवळ्याचं एकदम हिरवा 4 ते झाला. 5 दिवस झाले त्याला जास्तीत जास्त 5 दिवस झाले असतील कारण 5-6 दिवसात आणि पंढरपूरला जायच्या अगोदर पुण्याला जायच्या अगोदर तुम्हाला औषध घेऊन गेलो शुक्रवारी. हो मग आज कोण वाटत? आज शुक्रवारी आज 8 दिवस झाले कंप्लीट. बरोबर तेच म्हणलं ना. आता ज्या दिवशी आणलं औषध परत कुठे त्या टाकलं दिवशीच होतं? फवारलं. परत कुठे टाकलं होतं? आता हे 5 तास आणि हे इथं पिवळे होतं. 1 2 3 4 5 6 7 तास हे 7 हे सुद्धा 7 असं पिवळे झालते. शेतात. आता याला सुद्धा क्वालिटी आली नंबर 1. म्हणजे कसं झालं आता ह्याला पिवळं एकदम असं पिवळे झालं ते अशी पानं पूर्ण अशी पानं झाली. बरोबर अशी पानं झाली. आता याला कलर कलर पाहते ह्याला कलर कसा आलाय. राईट. म्हणजे पिवळा कलर हटला ना. पिवळा कलर हटला आणि आणि आपण दिलं होतं औषध किती? एकाच पंपाचं होतं एकाच ना, त्या पंपाचं पंपाचं किती आणि एका एकच पंपाच्या औषधात जर एवढी क्वालिटी खराब झालेली कापूस दुरुस्त झाला. हा याबद्दल तुम्ही समाधानी आहेत? हो हो हो. मालकाला सांगा हा. औषधं चांगले येतं आणि जर मी म्हणलं त्याला तरी हे ते कापूस औषध जर आणा. सर्वच फवारून घेतला तुम्ही आता हे पुन्हा पिवळा फरक पडेल ना. पुन्हा त्याचं जर प्रमाण फवारला, वाढवू आपण. तर या झाडाची पांदी वाढल. आपण प्रमाण कमीच दिलं होतं पहिलं. हा आता या झाडाची काय होईल? फांदी वाढल, पातं वाढल, फुलगळ होणार नाही, पातेगळ होणार नाही, हा हे झाडावर पुढचे लाल- आता भाग होणारच. झाडावर लाल्या बिमारी येणार नाही. जे तुमचं पहिलं पान आहे हो. ते पहिलं पानच करपलं ते करपलं. त्याच्यानंतर करपा सुद्धा कापसावर येणार नाही. आणि कापूस तुम्हाला एक फवारणी जर केली हा कापूस तुम्हाला वेगळ्या क्वालिटीचा दिला 8 दिवसाला पुन्हा. बोलू आपण मालकाला. हो हो मालकाशी बोल